सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। उन्हाळा असल्यामुळे सकाळी 7:30 वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी 12% तर माढा लोकसभेसाठी 10% मतदान झाल्याचा अंदाज आहे। दरम्यान सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे शांतपणे मतदार प्रक्रिया सुरू होती। अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ईव्हीएम मशीनचे थेट थोडे नुकसान झाले। या घटनेनंतर बागलवाडी इथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती। सांगोला येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडलेल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला। नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली। बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर त्यांच्यासह माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला।